नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत UDCPR मधल्या नवीन अमेंडमेंट बद्दल. मित्रांनो, चॅप्टर नंबर 3 मध्ये जर बघितलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की 20% ऑफ FSI हा अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम साठी रिझर्व ठेवला जातो. मग यामध्येच 3.8.2 मध्ये एक सब पॉइंट आहे, फोर्थ नंबर, जो की सर्व्हिस क्वार्टरशी रिलेटेड आहे. मग याच संदर्भात आपण आज 3 महत्त्वाचे पॉइंट बघणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला कदाचित येणाऱ्या पेपरमध्ये एक क्वेश्चन बघायला मिळेल, कारण आपण आता नवीन अमेंडमेंट बघतोय म्हणून. फर्स्ट पॉइंट आहे मित्रांनो, अलोकेशन ऑफ क्वार्टर. या अलोकेशन ऑफ क्वार्टर मध्ये काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं जे की 20% FSI हा अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम साठी ठेवला जातो, त्यापैकी 1/4 FSI हा सर्व्हिस क्वार्टर साठी युटिलाइज केला जात असतो. म्हणजे 1/4 सर्व्हिस क्वार्टर एकतर तुम्हाला त्याच बिल्डिंग मध्ये दाखवता येतं किंवा सेपरेट बिल्डिंग मध्ये 1/4 सर्व्हिस क्वार्टर तुम्ही दाखवू शकता. यातला सेकंड पॉइंट काय आहे, स्पेशल प्रोव्हिजन फॉर रिडेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रियल लँड. जर का तो प्रोजेक्ट किंवा त्या प्रोजेक्ट मध्ये रिडेव्हलपमेंट इंडस्ट्रियल प्लॉटचं जर का होत असेल तर अफोर्डेबल हाऊसिंग युनिट हे फक्त आणि फक्त त्या इंडस्ट्रीज मधल्या लोकांसाठीच, म्हणजे वर्कर, स्टाफ आणि टेनंटच्या रिहॅबिलिटेटिंग साठीच युटिलाइज होतील आणि बाकीचे उरलेले युनिट्स हे माडाकडे ऑफर केल्या जातील. थर्ड इन इम्पॉर्टंट प्राइस म्हणजेच काय, पॉइंट म्हणजेच काय, प्राइसिंग ऑफ अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम. मित्रांनो, प्राइसिंगच्या संदर्भात जर बघितलं तर त्या वर्षीचा जो काही अप्लिकेबल ASR असेल प्लस 25% ॲडिशनल कॉस्ट त्या अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम साठी ठेवल्या जाईल. त्या 25 एक्स्ट्रा जी काही 25% असेल त्यामधला 1% हा स्वतः माडा त्यांच्या ॲडमिनिस्ट्रेशन चार्जेस म्हणून घेईल. म्हणजेच अफोर्डेबल हाऊसिंग सिस्टीम मध्ये 1/4 हा पार्ट सर्व्हिस क्वार्टर साठी वापरला जातो. 1/4 पार्ट मध्ये जर का रिडेव्हलपमेंट इंडस्ट्रियल युनिट्स होत असेल तर सगळे युनिट्स हे तिथल्या वर्कर, स्टाफ आणि टेनंटसाठी वापरले जातील आणि जर का त्यामधली उरत असेल तर ते माडाला ऑफर केल्या जाईल. हा एक इम्पॉर्टंट पार्ट होता आपल्या UDCPR रिलेटेड. थँक्यू सो मच.